नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, 10 एप्रिल बुधवार या दिवशी आलेला आहे स्वामींचा प्रकट दिवस. आणि स्वामींच्या या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला उंबराच्या झाडाला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू जर आपण उंबराच्या झाडाला अर्पण केली तर आयुष्यभर पैसा हा कमी पडणार नाही. घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. त्याचबरोबर ज्या काही अडचणी आहेत, संकट आहेत ते दूर होऊन जातील आणि दारिद्र्य संपेल आणि स्वामी महाराजांची आयुष्यभर आपल्यावरती कृपादृष्टी राहील. तर पहा, असा हा अतिशय प्रभावशाली उपाय किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता. तर आपल्याला कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आपल्या सर्वांनाच माहीत आहे, श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचाच एक अवतार मानला जातो. स्वामी महाराज सोलापूर जवळील अक्कलकोट या गावी राहायचे. महाराष्ट्रात ते 1856 पासून ते 1878 पर्यंत राहत होते आणि या जीवनकालामध्ये, या जीवनशैलीमध्ये त्यांनी अनेक चमत्कार केले. आणि पहा, त्यांचे भक्त जे आहेत ते आजही त्यांचे चमत्कार हे अनुभवत आहेत. आपल्या सर्वांना सुद्धा स्वामी सेवा करताना काही ना काही अनुभव हा स्वामींनी दिलाच असेल आणि म्हणूनच आपल्याला स्वामी महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी ही एक उच्च कोटीची सेवा जी आहे तर ती करायची आहे. साक्षात दत्तनिवास असणारा पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची खेती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्ष याखाली दत्त महाराजांनी, सद्गुरू माऊली दत्त महाराजांनी साधना केली. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असं म्हटलं गेलेलं आहे. साक्षात विष्णूंनी या झाडाला आशीर्वाद दिला आहे की या झाडाला सदैव फळं येतील. तसेच या झाडाच्या पूजनाने, भक्तीने सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल आणि या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने इच्छित फलप्राप्ती होईल. आणि बघा, असंही म्हटलं गेलेलं आहे की औदुंबराच्या झाडाखाली एका ब्राह्मणाला आपण जर जेवू घातलं तर अनेक ब्राह्मणांना जेवू घातल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होते. औदुंबराच्या झाडाखाली बसून निर्मळ मनाने जर जप केला तर अनंत गुणांनी त्याची फळं ही आपल्याला प्राप्त होतात. त्याचबरोबर औदुंबराच्या झाडाचे मंद गतीने जर आपण प्रदक्षिणा केल्या तर त्याचे खूप पुण्य हे प्राप्त होत असते. या झाडाच्या 1,00,000 प्रदक्षिणा जर केल्या तर कुष्ठरोगासारखे रोग सुद्धा बरे होतात. तसेच औदुंबराच्या झाडाखाली बसून त्या सावलीमध्ये जप केल्याने आपल्याला अध्यात्माची प्राप्ती होते आणि या जप केलेल्याची आपल्याला अनंत पटीने फळ देखील प्राप्त होते. औदुंबराच्या झाडाखाली पाणी ठेवून त्या पाण्याने जर आपण स्नान केले तर भगीरथी नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते. औदुंबराच्या झाडाची सेवा केल्याने आपल्याला सर्व गोष्टी ह्या प्राप्त होतात. म्हणजे धनधान्य, सुख, शांती, समृद्धी आणि एवढं महत्त्व या उंबराच्या झाडाला दिलं जातं. आणि म्हणूनच बघा, आपल्याला आजपासून स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत तुम्हाला कधीही वेळ भेटेल तेव्हा ह्या उंबराच्या झाडाला जी काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती अर्पण करायची आहे. तर पहा, तुम्ही आजपासून ह्या सेवेला सुरुवात केली तरी सुद्धा चालेल किंवा मग तुम्ही 5 दिवस, 3 दिवस किंवा 1 दिवस जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. तर पहा, तुम्हाला माहीतच असेल की अगोदरच मी तुम्हाला सांगितलं आहे की ह्या झाडाची जर आपण सेवा केली तर आपल्याला धनधान्याची, पैशाची कधीही कमतरता पडणार नाही. आता बघा, हा उपाय कसा करायचा आहे. या उपायासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि या कलशामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी आपल्या स्वयंपाकघरातून भरून घ्यायचं आहे. पिण्याचं पाणी आपल्याला घ्यायचं आहे. आणि पहा, या पाण्यामध्ये आपल्याला कच्चं दूध जे आहे तर ते 1 चम्मचभर टाकायचं आहे. आपल्याला तापलेलं दूध हे टाकायचं नाही, कच्चंच दूध आपल्याला टाकायचं आहे. आणि त्याचबरोबर जर आपल्याकडे गंगाजल असेल तर ते गंगाजलसुद्धा आपल्याला 1 चम्मचभर त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आणि बघा, चिमूटभर
आपल्याला काळे तीळ या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि थोडंसं लाल चंदन जे असतं पहा ते आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे. तर बघा लाल चंदन आपल्याकडे नसेल तर तुम्ही थोडंसं कुंकू जरी टाकलं तरी सुद्धा चालेल. आता बघा आपल्याला चिमूटभर अक्षदा घ्यायच्या आहेत. अक्षदा ह्या अखंड घ्यायच्या आहेत, कुठेही तुटल्या फुटलेल्या आपल्याला घ्यायच्या नाही. आणि ह्या अक्षदा ज्या आहेत तर त्या आपल्याला त्यामध्ये थोडंसं हळद कुंकू टाकून त्या पिवळ्या करायच्या आहेत. आणि त्याचबरोबर बघा आपल्याला एक पिवळ्या कलरचं फूल घ्यायचं आहे. ते तुम्ही झेंडूचं घेऊ शकता, चाफ्याचं घेऊ शकता, कोणत्याही झाडाचं तुम्ही पिवळ्या कलरचं फूल हे घेऊ शकता. आणि त्याचबरोबर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा करून घ्यायचा आहे. आणि या दिव्यामध्ये 2 वातींची एक वात करून दुहेरी कापसाची वात आपल्याला लावायची आहे. आणि हे सर्व आपल्याला घेऊन उंबराच्या झाडाखाली जायचं आहे. तर बघा औदुंबराच्या झाडाखाली आपण गेलो आणि त्यानंतर काय करायचं आहे, अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर हा दिवा प्रज्वलित करत असताना त्या दिव्याखाली आपल्याला फुलांच्या पाकळ्यांचा आसन द्यायचा आहे किंवा मग अक्षदांचं आसन आपल्याला त्याखाली द्यायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर जे आपण पाणी घेऊन गेलेलो आहोत तर हे पाणी आपल्याला त्या झाडाला गोलाकार पद्धतीने अर्पण करायचं आहे. यानंतर आपण ज्या अक्षदा घेऊन गेलेलो आहोत तर त्या अक्षदा आणि ह्या अक्षदा ज्या आहेत तर त्या आपल्याला ह्या झाडाच्या खोडाला अर्पण करायच्या आहेत. आणि बघा अक्षदा ह्या आपल्याला नुसत्या पांढऱ्या अर्पण करायच्या नाही, त्या लाल पिवळ्या बनवायच्या आहेत हळदी कुंकवानी आणि नंतरच त्या अर्पण करायच्या आहेत. आणि या झाडाला आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तुम्ही 5 प्रदक्षिणा घालू शकता, 11 घालू शकता. प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप केला तरी चालेल. आता बघा नंतर ह्या झाडाखाली बसायचं आहे. थोडा वेळ आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तर बघा अशी ही एक सेवा आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत कधीही तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला करायची आहे. नंतर मग बघा तुम्ही ही सेवा जी आहे तर ती 5 दिवस करू शकता, 7 दिवस करू शकता, 3 दिवस करू शकता किंवा मग 1 दिवस जरी केली तरीसुद्धा चालेल. तर पहा तुम्ही ह्या काळामध्ये जर स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत तुम्ही उंबराच्या झाडाची ही जी मी तुम्हाला सेवा सांगितली आहे ही उच्च कोटीची सेवा आहे, ही जर तुम्ही केली तर तुम्हाला साक्षात दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे, स्वामी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि तुम्हाला आयुष्यभर धन पैसा संपत्ती कधीही कमी पडणार नाही आणि तुमच्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल. तुमच्या जीवनातले अडीअडचणी संकट हे आपोआप दूर होऊन जातात. तर बघा या झाडाची पूजा केल्याने कुंडलीमधील जो शुक्र ग्रह आहे तर तो मजबूत होतो आणि शुक्र ग्रह हा धनाचा कारक आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये हा जो शुक्र ग्रह आहे तो मजबूत असतो त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही. त्या कोणत्याही कामाला गेला तरी त्याला त्याच्यामध्ये यश प्राप्त होते आणि अशा व्यक्तीकडे पहा लक्ष्मीही आकर्षित होते आणि त्या आलेला पैसा हा टिकून राहतो. आणि म्हणूनच बघा तुमचा जर शुक्र ग्रह कमकुवत असेल तर तुमच्या घरावर जर काही कर्ज असेल आणि पैशाच्या अडचणी तुम्हाला सतत निर्माण होत असतील तर तुम्ही ही जर सेवा केली तर तुमचा शुक्र ग्रह मजबूत होईल आणि तुमच्या जीवनामधील ह्या ज्या समस्या आहेत तर त्या दूर होतील. आणि बघा स्वामी महाराज हे पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये ह्या प्रकट दिनाच्या 15 दिवस अगोदर आणि 15 दिवस नंतर असतात. त्यामुळे आपण जर अशा सेवा केल्या तर त्यांचे कृपा आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्या ज्या मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर देखील करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.